राजा क्रूरसिंग भाऊ अर्थात राजा क्रूरसिंग बघण्यात करो राजाने राजा चाल करायची राजहंसाच्या आणि वागणूक करायची गिधाची. अरे माणसाला सत्यपणा सोडून असत्याच्या पाठीमाग लागणं ही चुकीचा. आता आपण फक्त आम्ही दोन भाऊ, माझा लहान भाऊ कुर्शी तो खंडणी वसूल करण्यासाठी बाहेरच्या देशात गेलेला आहे, पण अजून देखील त्याचा पत्ता नाही. पण खंडणी वसूल करून आल्याशिवाय तो देखील येत नाही. कारण या राष्ट्राची संपूर्ण सत्ता मी त्याच्या स्वाधीनी केलेली. माझा अशा ह्यात मी आतापर्यंत राज्य चालवत आहे. तसाच माझा लहान भाऊ देखील सत्याच्या मार्गाने चालील हीच माझी अपेक्षा आहे. सांग तुम्ही ऐका कधीचा भाग माझ्या शब्दाचा धरू नका. विषय होतो मी गुंगा कलेला. दरबार मध्ये आलो, पण आमचा असणारा ठिकाणी नाही. मी एकटाच बडबडत आहे, पण केव्हा येतील हे देखील आम्हाला सांगता येत नाही. त्यात विश्रांती थोडा वेळ घेऊन कोणाही तिकडं आशीर्वाद कुणाला मला एकट्यालाच का तुम्हाला काय झालं? मी तू काय बोलला शेतावेळी? नमस्कार महाराज. नमस्कार. हो, मी काय केलं? आशीर्वाद. मी म्हटलं एकट्यालाच कारण की तुम्ही उच्च सकल म्हटलं माझ्या सकल म्हणजे नाही, तुम्हाला पण म्हणलं आशीर्वाद घेता येत आहे. मला देखील आशीर्वाद घेता महाराजे. महाराज साईड शेंड्यावर लागते त्यासाठीच आहे. त्या ठिकाणी साईड सोडून नेहमी आपण दरबार मध्ये केव्हा किती वाजता येत असता सांगा की. मी सांगणार म्हणजे तू माझ्यावरचा अधिकार नाही, मी सांगणार म्हणजे मी तुला विचारत आहे नेहमी किती वाजता ड्युटीवरती हजर होता? 10 वाजता येतो. आता वाजले किती? 12 वाजून गेले. याचं लेट होण्याचं कारण? हा, लेट होण्याचं कारण मग आले असं तुम्ही विचारलं असतं प्रियमाने. गुराला हंटर मारताय असं मारायला लागलाय. चुकीचा प्रश्न आपण तुम्ही केला म्हणताना हंटरचे खटके पडले. मारले पण माझा हक्क नाही. नाही, मी राजा आहे. हो बरोबर आहे, तुम्ही राजे. जयंतीचा राजा. जयंतीसाठी सुखा दुःखासाठी मी आहे. बरोबर आहे. पण चुकीचा प्रश्न असल्या कारणानं मला हंटर घेतला आला. असं
लय जुनच कारण का महाराज? काय झालं? अंगावरती कपडे घातली, दुखीला गेला पाहिजे उशीर झाला म्हणून बायकोन हारी मारली. तुझ्या असणाऱ्या पत्नीनं तुला हारी मारली. कारभार म्हणजे तुम्ही दरबार मध्ये जायचं नाही का? तुम्ही या म्हणजे माझं लगीन केलं. तुम्ही लग्न झाल्यापासून माझा कधी तुम्ही विचार केलाय? पद्माच्यासाठी काय तुम्ही विचार केलाय का? सकाळच्या पारी 8ला उठायचं, 9ला धुतीला जायचं, संध्याकाळी 8ला धुतीस न्यायचं. ह्याच्याशिवाय तुम्हाला काही काम जमलंय का? म्हणजे तुझी पत्नी तुला बोलली? बरं, मग त्याच्या उत्तर पोराचा विचार घ्या. पोराचा, मुलांचा. हा, ते म्हणजे पोराचा विचार करा. मग काय नेमकं काय घडलं म्हणलं? बरं, काय झालं? मी धुतीला जात असताना तू मला रोखलंस आणि तू म्हणतेस पोराचा विचार घ्या. काय भानगड काय? त्याचा विचार तिनंच स्पष्ट सांगितलं कारभारी तुमच्या सगळं भानात काढणार आहे म्हणजे. शाबास. म्हणजे तुझ्या असणारी लक्ष्मी तुला स्वतःला बोलली की तुमच्याशी माझं भांडण आहे, भांडण काढणार आहे. असं क्या काय पद्धत आहे? या पद्धतीने सगळे बसतील. बायको काय म्हणाली माहितीये का? कारभारी म्हणजे माझ्या पोराला वकील करायचंय. चांगली गोष्ट आहे. व्यवस्थित की बोलली की तिचा मुलाला वकील बनवायचा आहे. चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. कसं चांगली? अरे 4 पैसे मिळतात. कोण म्हणलं? मी बोलतो ना. बायकोला स्पष्ट सांगितलं. तुझा विचार काय? मी तुला करून आणल्या, मला तू केलं नाही इच्छा ठेव म्हणलं. तुझा बदल काय झाला रे? बदल? बायकोला स्पष्ट सांगितलं. काय बोलला? माझ्या पोराला म्हटलं फौजदार करायचं. शाबास. ती देखील गोष्ट आनंदाची आहे. बायको ऐक ना. अरे भाऊसाहेबाची नोकरी म्हणजे काहीतरी व्यक्ती नाही. भांडण वाटलं. बायको ऐक ना. बरोबर. बायको मला खाली घालते, मी बायकोला खाली घालतोय. भांडण चाललं, बायकोला तू खाली घालतील आणि तू तुझ्या बायकोवर. अरे काय? अरे उलटलास. उलटलं नव्हतं, उलटलं नव्हतं महाराज, पलटलं म्हणायची का? उलटलं. काय बोलण्याची पद्धत आहे तुझ्यापाशी महाराज? अरे पण काय झालं बघ. बायको काय ऐक ना. रागाच्या भारत माहेरला निघून गेली. असणारी तुझं लक्ष्मी माहेरी निघून गेली. आता घरामध्ये मी एकटाच. अरे पण तिचं काय? 2 वाक्य केला समजावून सांगायचं. आवाज सांगतोय पण ऐकायला झाल्या. मग पुढे काय? बायको माहेरला निघून गेली. घरामध्ये मी एकटा. मला जेवण घालाय कोण आहे का? नाही. मग डोकं चालवलं. काय बायको म्हणलं सोडून गेली ना. जाऊन दे म्हणलं. आपण म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी नाश्ता विष्टा उसळ पाव काहीतरी खावा. म्हणजे इच्छा तुझी झाली. पोटाला आधार केला, पोटाचा उदरनिर्वाह भागवायचा. बायको असतो हो. बायको म्हणजे शांत होईल 4 दिवस. अरे नाही राहणार आहे 1 ते 2 दिवस. 2 दिवस. हा बरोबर आहे. 3रा दिवस परत का? येणारच. या उद्देशाने घरात पेपर वाचत बसलो. बरं, पण बायको माहेरला निघून गेली. भाई बाप्पाचं काय ऐकलंच नाही. पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनला गेली. माझ्या नावाची कंप्लेंट दिली. पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट तुझ्या नावच्या दिली. माझ्या नावची कंप्लेंट दिली. अरे मग कंप्लेंट दिल्या तिला पोलिसांची गाडी लागली दारामध्ये हसत. का होणार नाही? कंप्लेंट आहे म्हणजे बरोबर योग्य रीतीने येणार. हो, मी पेपर वाचत बसले. आतमध्ये पोलीस आले, मला उठवला, हातात बेड्या टाकल्या, गाडीत बसून कोर्टामध्ये हजर केला. का करणार नाही? आजकाल बायकांचंच आहे. हो, बायकाच चालतंय. पुरुषांचं काही चालू शकत चालत नाही. मग याच्याबद्दल काय केला प्रयत्न? बायकोने मला पहिलं गाडीत बसताना बायकोने विचार केला. बायको म्हणजे नवरा माझा कोर्टामध्ये आलाय. पोलीस असेल एकाच करून सांगणार आणि मला इथं अडकून ठेवणार. इथे जर केलं तरी स्त्री आहे. बरोबरच आहे. बाय अरे बरोबरच आहे. गाड्याच्या पुढे चालेल का? काही चालत नाही. बरोबर आहे ना? तशीच पळत गेली कोर्टात आणि तिच्या नावचा वकील दिला. म्हणजे तिनं तिच्या नावचा वकील दिला. आता मी बोलतोय म्हणलं बायको 4 काकडं हुशार जर असली तर आपण 5 काकडं इथं हुशार वागायचे. बरोबर आहे. गाडीत तसंच पळत खाली आलो. गाडीत खाली आला. पळत हातात बेड्या. बेड्या तर हातात होत्या. पुढे इसका दिला आणि गाडीत तसंच पळत आलो. म्हणजे विरोध वागला गेला. विरोध वागलो. परत गेलो कोर्टामध्ये. माझ्या मी नावचा वकील दिला. तुझ्या नावचा देखील वकील दिला. दोघांनी 2 वकील दिले. पण काय झालं? इकडे तिकडे 2 दिवस झाले. कोर्टात लगेच बोलावून झालं. कोर्टात तुम्हा दोघांना बोलवून झालं. भांडण मिटवायचं ना. बरं. आता नवरा बायकोला आम्ही 2 वकील दिले. ते बायकोला मला बोलावणं झालं 2 दिवसानं.
बायकोला एका पिंजऱ्यात उभा केली, मला एका पिंजऱ्यात उभा केला. म्हणजे दोघं साईडला पिंजऱ्यामध्ये उभा राहिला. उभा केले, कोर्ट साहेब पुढे बसली. पण त्या कोर्टाने आपल्याला विचारलं काय? काय नाही, दोघांनी दोन वकील दिले. वकिलाने प्रश्न टाकायला सुरुवात केली. काय होईल तुमची काय भानगड, कशावर तक्रार चालली? बायकोने सांगितलं, अहो वकील साहेब माझ्या पोराला म्हणजे वकील करायचंय. अरे वा, किती समीक्षा चांगली आणि साधी गोष्ट आहे. पोराला वकील करायचं म्हणून भांडण चाललंय. बरमाट आता मी वकील दिला, माझ्या वकीलने मला विचारलं तुमचं काय मत आहे, तर म्हटलं माझ्या पोराला फौजदार करायचंय. शाबास. तुमच्या दोघांचा नवरा बायकोचा समस्या सांगितल्या. वकील साहेब म्हणजे दोघांच्या पण समीक्षा बरोबर आहे. बरोबर आहे. विचार कुठला म्हणजे पैसा गुन्हा. बरोबर आहे. नोकरीला वकील एक जण मत आहे, कोण मत आहे फौजदार. बरोबर आहे. भांडण ह्याच्यावरनं चालू झाले. कोर्ट साहेब हसायला लागली. ते म्हणले की आतापर्यंत मी केस पाहिली नाही, प्रथमच केस पाहतोया. आतापर्यंत त्याने कुठलाच हा विषय घेतला नाही आणि प्रथमच ही केस. पण कोर्टाने आपल्याला न्याय काय दिला? न्याय दिला ना. काय दिला? नवरा बायको म्हणजे तुम्ही ते थांबू नका, घरी जावा, तुमच्या पोराला कोर्टामध्ये हजर करा. मग त्या टाइमाला मुलगा तुम्ही हजर केला कुठला हो? आता कोर्ट साहेबांनी हुकूम सोडला, बरोबर आहे. तुम्ही जावा नवरा बायको घरी, तुमच्या पोराला कोर्टामध्ये हजर करा. त्याला वकील व्हायचं का फौजदार व्हायचंय? बरोबर आहे. प्रश्न पडला आम्हाला नवरा बायकोना. एकत्र झालो दोघं. आम्ही स्पष्ट सांगितलं, कोर्ट साहेब, जज साहेब, अजून म्हटलं आम्हाला मुलगा होयाच आहे. महाराज कोर्टाने न्याय दिला आणि सांगताय की मुलगा अजून जन्मायचा आहे. तुम्ही ऐकता म्हणून सांगतो या. आणि तू निवांतपणे सांगलाय मग तू शांतपणाने मी ऐकत राहिलो. रात्री मला जे स्वप्न पडलं होतं, स्वप्नातल्या गोष्टी, मग ह्यातल्या स्वप्नातल्या गोष्टी सांगितल्या. स्वप्नातल्या गोष्टी मला असं सांगतो. हळू महाराज, गुरावर हात मारतील असं मारायला. आपण आला आणि जोडीदार नाव कळलं का? हराम करून नाव कळलं का? त्याला बोलवून घे. दारू पेते नाही. दारू नाही, दारू पेते. अरे आपल्या ह्या दरबार मध्ये निशाई कोणी करायचे नाही. तुम्ही सांगितलं आपल्या दरबार मध्ये चालत नाही. बरोबर आहे. दारू चालत नाही, रंडीबाजी चालत नाही, सुगार चालत नाही, आणि कुठलीही वस्तू मटका चालत नाही, कुठली गोष्ट चालत नाही. अहो दारू लय पेते असं मी दारू बंदी केल्या गावात. शाबास. मी गावातल्या सांगितले. काय सांगितलं? दारू बंदी करायची. दारू बंदी करायची. जेव्हा मी चालू करा तेव्हा चालू करायची. मी काय पितो? मी पितो का सांगा बघू. जोडीदार कुठं आहे म्हणून हजर साहेब बघा. तुझ्या बापानं सोडून केलं. मग काय चुकलं? हाताचा सोड का पायाचा सोड? पाहिलं. असू द्या महाराज, येड जावाई. महाराज चुकलं बाजू. काय चुकलं म्हणलो. वेळ किती वाजले बघा बरं. बघा बघा, सांगा त्याला आणखी. तू सांग. ते झोपत नाही उठले वाजले कळत नाही. महाराज रोज दुचुडती मी येतो, पण आज लेट. महाराज नेहमी किती वाजता दुटीवरती? नेहमी 9 वाजता येतो गे. आता वाजले किती? आता वाजले जवळजवळ 10:30 वाजले. 11 वाजून 12 वाजले. अंदाज माझा आहे. 11 आणि 12 किती झाले? 11 आणि 12 याचा विषय तुम्ही दोघांनी चर्चा करा आणि परत मला सांगायला. 11 आणि 12 तर महाराज 11 वाजता 12 वाजता. अरे 11 वाजून 12 वाजले असतील. 11चं टायमिंग संपून गेलं. पण नाही हा माणसाची पण आहे. महाराज लेट होण्याचं कारण महाराज, कारण घरात एक गोष्ट घडलेली आहे. वाज पण काय हरकत नाही, सांगा. काल मंगळवारचा बाजार होता. गेलो होतो कवटी मग त्याला जरा पैसे जरा पगार मिळाला. बाजार बाजार करायला बाजार करायला मग बाजारात गेलो जनावरात. गेलो बाजारात. मला काय सांगायचं, मश एक मनाची भरलं म्हणलं हे जन्माचं आपल्या त्याच्याकरता माणसाला पगारात, ह्या पगार असणाऱ्या पगारात प्रपंच चालू होत नाही, व्यवस्थित चालत नाही. म्हणून प्रपंचात भर करावी
आणि म्हस आणावेली त्या दुभत्याचं आपल्याला करावं या भावनीनं म्हैस आणली बोला दुधाला थोडा जरा आहे का महाराज बघा म्हस आणली म्हस आणून बांधली दावणीला दावणीला बांधल्यावर येणार पण आता याय झाले एक दिवसात येईल असं होतो अंदाज म्हणून घेतली हा यायला झाले महाराज मस्त येली लगेच मी म्हटलं आता दुसरीवर कवा मस्त येली महाराज आली महाराज मस्त येली आणि म्हशीला झालं घोड म्हशीला काय झालं घोड काय बोलतोस काय सुशील माझ्या सख्या डोळ्यांना बघत नाही म्हशीला गाडो होईल मी महाराज घोड झालं तसं ते घोड खाली आता हाय झालं म्हणलं माझा शब्द ऐकतोस तर घोड उठून मी उभा राहिला तू बोलू अजून घोड उठून उभा राहिलं बरं मग काय झालं उठून उभा राहिलं म्हणजे मला दम निघना शिंगरू बारकं दिसतंय बरं झालं म्हणलं देवान दिलं त्याच्यावर टांगण टाकून बसलो की त्या घोड्यावर आणि मस्त ते असणार बालक घोडं जन्माला आला त्याच्यावरती पाय टाकून तो बसला बसल्यावर काय झालं बसल्यावर बसू बसेल तसं ते मोठंच व्हायला लागलं घोडं बसल्यावर घोड्यावर दम निघाला नाही काय झालं काही घेऊन जात मला सुटलं दावणीतनं त्या घोड्यावर बसल्या तुला घेऊन गेलं घोड मला घेऊन गेलं मला काय सुचना घोड इतकं वेगात होतं माझ्या नागड्यातनं बेपत्ता काय करा ते गेलं कुठं खरी गोष्ट आहे गेलं नागड्यात बरं गेलं कुठच्या ठिकाणी भरपूर संपूर्ण राष्ट्र फिरलो पण घोडं कुठं गावलं नाही एवढ्या मशीला पैसा दिला जवळजवळ 10,000 रुपये गेलं कुठं पण कुठं आपलं त्या मापात होतं गेला कुठं म्हणून मत घेतली होती काय करतात गेलं घोडं संपूर्ण राष्ट्र फिरलो कुठं सुद्धा घोडं संपूर्ण देश पाहिला पण त्या ठिकाणी तुला संपूर्ण आता म्हणलं महाराज मला काय सरावपणा आहे का महाराज याच्यासाठी काहीतरी मी लेट आधीच परत आलो फिरून आलो मालकीन म्हणले गाव कारभारी काय अरबडल्यावर करताय काय झालं मग सिहिली घोडं जात तर तुला माहित ना मला घेऊन कवालीच गेलो होतो आणि ते बेपत्ता झाले कुठे गेले का कळलं अहो कसं बोलतोय तुम्ही सपना काय करता काय झालं काय मग मालकीन म्हणले आता काय नाराज होऊ नका हाय पुरणपोळीचं जेवण केलंय जरा जेवा आणि आपल्या कामाला जावा महाराज मग मी म्हटलं काय जेवण आज संक्रांतीचा सण आहे आणि जेवण करावं म्हणलं पाच पकवानाचं जेवण केलेलं महाराज पुरणपोळीचं जेवण केलंय भाज्या काय आता हे कटाळून आल्यावर म्हणलं अंगावरच ताव काढावं भाजी तू जेटाच खाल्ल्याची बडीशेप बडीशेप हल्ल्या बडीशेप भाजी होती अरे त्याचा ऐकून घे जेवणाचं अगदी ताट म्हटलं आता पाणी दिलं म्हणलं जेव पण ती सारखं पुरणपोळीचं जेवण डोक्यात कुठलं घोड गेलं कुठलं सारखं डोक्यात पाणी घेतलं हात उठलं जेवणाला बसलो जेवणाला बसलोय महाराज आमच्या पूर्णाच्या पोळीचा तुकडा मोडताना त्या पूर्णाच्या पोळी खाली घोडं असं पूर्णाच्या पोळी खाली घोडी बघायला लागले मला कसं बघून करतोय कुठच्या गोष्टी सांगत आहे आणि कुठल्या सांगत आहे मग तो घोडा महाराज रात्री घडलंय रात्री तर किती वाजता रे तरी एक माझ्या अंदाजानं 1-1:30 वाजला असेल बघा 1:30 वाजले म्हणजे आपल्याकडे एक आहे
आणि बाहेर आहे त्यांना आतमध्ये घ्या. या या नमस्कार नमस्कार. कारण गरीब बोलायला लागलायस. काही गरीबच किती गरीब हो गरीब तुझ्याकडे पण कसा काढलाय मी तुला नम्रतेनं राम राम कसा तुला काढला होता लगेच तू मला प्रत्युत्तर दिलंस. माझी समस्या जाणून घे. अरे मी चंद्रवाडीचा नामदेव पाटलाचा तुला पाड्या आहे पाड्या एका फायटीचा जीव तुझा घालवीन बघ. चांगलं बाळू म्हणतो या बाळ्या म्हण बाळ्या बर का बाळ्या म्हणायचंय त्याला. बाळ्या म्हणायचं बाळू कशाला एका नाकाचा शिंबूड बाळ्या हाव कसा पाहिजे. बाळ्या बाळ्या गचकून घेतलं पाहिजे. आला हा काय कसा आहे बाळ्या 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 इकडे येणेस काय तर खेळ. अरे इकडे येणेस काय झालं माहितीये का काय मला महाराजांची गाठ घ्यायची ना. हो तर महाराजांना सांगा आज येण्याची परवानगी द्या. चालेल चालेल विचार तुम्ही. नमस्कार महाराज. काय झालं रे. रामजी शेतकरी हो जारकेवाडीचे मुलगा बाळू हे तुम्हाला भेटण्यासाठी आलाय. काहीतरी सेकंड सापडलंय. एवढंच ना जावा त्याला पाचारण करून आत बोलवून घ्या. अरे पाचारण म्हणजे अक्षी मनापासून त्यांना बोलवून घ्या. सन्मानात आणि त्वरित घेऊन अंदर में घुसो. महाराजांनी परवानगी दिली. परवानगी दिली येऊ या. नित्य धर्म पद्य सांभाळा हेच खरे संस्कार. नित्य धर्म पद्य सांभाळा हेच खरे संसार. मी गरीब शेतकरी महाराज तुम्हाला नवल करतो. आशीर्वाद. एक दिवशी कशामध्ये उद्भवला तिना शेतकऱ्याला महाराजांची आशीर्वाद काय बोलायचे. महाराज येण्याचं कारण मी चंद्रवाडीचा नामदेव पाटलाचा मुलगा बाळ्या. येण्याचे कारण फार फार विचित्र आहे. हो 4 वर्ष झाला माझ्या एरियात माझ्या परिसरात पाऊस पडला नाही. शेती कोरडी झाड पडली. मुलीला पाणी नाही. जनावर तडफडून मरायला लागले. माझ्या परिसरातले पशु पक्षी सुद्धा आपली जागा सोडून स्थलांतर झालेले आहे. ढोर उपाशी मरत आहे. एवढंच काय महाराज असा प्रसंग आहे. 4 विहिरी 4 मळे 200 टन पिकाय 100 वळून येणार या कुचीच्या माळातनं पाण्याला वाचून त्राही त्राही करून पडतो. महाराजी आमच्या परिसरात काही राज्य तुमचंच आहे. काबड कष्ट करणं अन्नधान्य पिकवणं हे तुमचं कर्तव्य आणि तुम्हापासून आम्ही राज्य आहे. तुमच्या जीवावरती राज्य. बोला तुमची काही मागणी असेल ती आम्ही मान्य करू. महाराज नेहमीप्रमाणे तुमचे शिपाई येतील आणि आम्हाला शाही सरा माग आम्ही कुठून जायचा. शेती जर टिकत नाही तर तुम्हाला मी कुठून देणार. तेव्हा माझ्या संपूर्ण जरकेवाडीचा मी मेळावा घेऊन आलोय. तुम्ही उदार अंतकरणाचे राजा आहात. प्रख्यात राजा आहात. दयाशूर दयावान असे राजा आहात. म्हणून या गरीबाची एकच विनंती आहे
की जमिनीवर काही पिकत नसल्यामुळं आम्ही शेतकऱ्याला देऊ शकत नाही, तेव्हा 1 वर्षाचा शेतकऱ्याला माफ करा. आणि हे तुमचंच राजे आणि 1च वर्ष काय अशी 2 वर्षाचा सारा माफ केला जाईल आपल्याला. वाह, खरंच राजे किती उदार अंतकरणाचे तुम्ही आहात. बोला चंद्रसेन महाराजाचा, बोला चंद्रसेन महाराजाचा, बोला चंद्रसेन महाराजाचा. येतो आशीर्वाद आहे. शेतकरी बांधव आपल्या दरबार मध्ये आले आणि पशु पक्षाला देखील पाणी नाही. दुष्काळ पडला म्हणणे बरोबर आहे. पशु पक्षाला पाणी नाही असणाऱ्या जनावरांना देखील पाणी मिळू शकेल नाही मिळू शकत. त्याने मागणी काय घातली की 1 वर्षाचा सारा माफ करा. पण मी काय माझ्या मुखातून शब्द केले की 2 वर्षाचा सारा माफ तुम्हाला. पण माझा लहान भाव कुर्शी खंडी वसूल करायला गेलेले त्याचा अजून देखील पत्ता देखील आला कुठे आहे ते देखील आम्हाला सांगते. कोण? कुर्शी. हा म्हणजे तात्यासाहेब म्हणाले अहो खंडी वसूल करण्यासाठी गेली ती. येते ना ती हप्ता येते. मी सारा माफ केला. 15 दिवस झाले ती बाहेर गेली ती खंडी वसूल करण्यासाठी. आता म्हणजे ती येण्याची वेळ झालेली आहे. येतीलच कामाला. हर घड़ी हर वक्त लेता हूँ अजीमल बाबा का नाम, हर घड़ी हर वक्त लेता हूँ अजीमल बाबा का नाम. मेरे सामने बैठे हुए हिंदू और मुस्लिम भाई बाप का मेरा पहला सलाम. रावण का भोसड़ा हनुमान ने फाड़ा, रावण का भोसड़ा हनुमान ने फाड़ा. बीच में हवलदार खड़ा, उन्हें के मेरे सूची का जो मत धूमधाम रावण का भोसड़ा हनुमान ने फाड़ा. हवलदार म्हणतो सामने खड़ा, तूने मेरा का झटा उपरा. काय म्हणला? अरे मी एक राजवाडी शेर गायला. शेर काय नाव तुम्ही शेर तुम्हाला सणून मर्यादा उदार पावशेर आणला. जाणायला का तुझा तू शेर असा मारते तुम्ही धूमधाला म्हणतो या. अरे आड गुडूचे पडगुडू आड गुडूचे पडगुडू त्याला 3 लाकडं जुडगुडू 1 लाकडू बुडगुडू तो पोचायच करून फुडगुडू. काय बोलला? बरोबर वाटतंय ना? आटोम वागणार नाही. काय रे, आम्ही 6 महिने झालं शेतकऱ्या वसूल करण्यासाठी गेलो होतो. बरोबर आहे. त्याला 6 महिने आत आलेलो हो. तिला कशात करून भरलेलं हे लागू. 6 महिन्यानं आला तर 9 महिन्याने यायचं. 6 महिन्याने आला तर 9 महिन्याने यायचं. 9 महिन्याने यायचं होतं. काम असतंच की. आणि दादासाहेबांनी आम्हाला कामासाठी पाठवले होते. बरोबर आहे. खंडी वसूल करण्यासाठी गेले होते. म्हणजे तुम्ही खंडी वसूल करून खंडी वसूल करून आलेलो आहे. तेव्हा दरबारात जावं म्हणलं, दादासाहेबांचं काय चाललेलं आहे काय नाही हे बघावं. अहो काय नाही दरबार. आणि येता येता कानावर एका शब्द आला. कानावर शेताला काय उठला का काय? अरे मला एक सांग, दादासाहेबांचा जय जयकार शेतकरी कशासाठी करत गेले? बरोबर आहे. बघा आता ह्या आम्हाला काय विचार. आम्ही कसं माहिती का, दीड दमडीची नोकर आम्ही. हा बघा चोर म्हटलं की अरे उभं कुत्र्या उभं काय कुत्र्याला एवढा जाईल असं काम आहे आमचं. पण तुम्हाला महाराजांनी आतमध्ये बोलू नये. तुम्हाला बोलायचं असेल तर महाराज संगत बोला. आमच्या दादासाहेबांना बाहेर तुमचे लहान बंधू कृषी महाराज आले. आज येण्याची परवानगी वागतात म्हणावे. काय छाड बोललं. एवढंच एवढं बाहेर कोण आले? तुमचे लहान बंधू कृषी महाराज आले आणि आज येण्याची परवानगी वागतात. काय झालं? तुमचे लहान बंधू कुर्शी
महाराज आले कुर्सिंग महाराज आले. अरे पण मी त्याला बाहेरगावी पाठवून दिलं होतं खंडे वसूल करण्यासाठी. आता आले आले पण आत परवानगी मग त्यांना बाहेर का थांबवले आतमध्ये पाठवून बाहेर बसली होती ती बाहेर बसली काय बोलला? थांबले थांबले थांबले